आपलं तर मेलीचं कोण ऐकतच नाही. या माणसाला तर वाटेलच त्याचा पोरग हुशार आहे. अव एक नंबर बायकोचा बैल झाला तो, बायकोचा बैल. किती काही सांगा या राजकुमारले, पण काही कळत नाही. आणि त्या रंभाले तर तेच पाहिजे. तिला तर वाटते की महापुराला मग पुरीच्या घरी जावंच नाही, तिला विचारावं नाही, तिला पुसावं नाही. हो 17-57 भाऊ नाही तिले, हा नाही गेला तर दुसरा जाईल नाही. हो बा म्हणा कुठे पाप फेडशील म्हणा, तुले बी पोरगा आहे म्हणा, पाहिजे म्हणा सकाळी सुनादी की पाहिजे म्हणा. येले कसे होतात मा पोरीला एवढा दुर्लोट. काले फालतू बळबळ करून स्वतःच रक्त जाऊन राहिली. काय म्हणतो मी, काय फालतू घरातलं वातावरण खराब करता. जाऊ दे, नाही गेला तर नाही गेला. काय अमेरिकेत असता, तिकडे दुसऱ्या देशात नाही तर तिकडे शिम्मेवर असता आर्मीत, तर काय तर तुला असता का राखी बांधलेली बहिणीले. काही गरज नाही, मी जातो सकाळ. दे काही करून दे, पुरीच्या घरी चाललो तर लाडू दे करून. तिले बेसनाचे लाडू आवडतात तो आजचे, तर मी जातो बाईच्या घरी. काय भेट घेतली झालं, नाही झालं त्याचं जाणं. हा मी बडबड करतो, मातोंड दिसते तुम्हाला, पण ते रंभा कशी वागते तिचं दिसते का तुम्हाला? हा मी बोलतो तिला तर म्हणता की मग तू बोलता मग बोला नाही तर काय करा. इतकंही कळत नाही का? तिचं सौद्या ती गेली उल्यात, तिचं काय करावं लागते? शेवटी दुसऱ्याची स्व होते, आपली काही होणार आहे. किती काही तेलात म्हणा का तुपात म्हणा, माय काय कमी पडू दिलं तिला सांग ना. दोन्हीच्या दोन्ही बाईत पण इकडेच केले ना मी तिचे. त्या माय बापाला ताणच जेवाला पुरीचं बाईत पण करावं म्हणून. ना आपल्या दिसती का आपल्या घराला काही समजते का काही? दरवर्षी करू नाही, दरवर्षी राखीच्या दिवशी बहिणीच्या घरी जात नाही, भाऊबीज जात नाही. तिला घ्यायला जाय म्हटलं गेले 17 आपल्याला लोणीच लावा लागते. सब्बन सोयऱ्याच्या घरी हिंड होते, बायकोच्या तिकडे सारं गणगत दुक्षार घेतलं जाते. काय वागते त्याला सुट्ट्या भेटतात, टाइम भेटतात, त्याच्या पोराच्या परीक्षा नसतात. महापुरीच्या घरी जायचं असलं की त्याच्या पुरीच्या पोराच्या लेकराच्या परीक्षा येतात, त्याला तर सुट्टीच भेटत नाही. बाकी ठिकाणी सब्बन सुट्ट्या भेटतात तुमच्या पोराले. जाऊ दे सोड पिच्चा. हेच ना, हेच जाऊ दे. असा जर वागशील म्हणा तर अर्ध्याला अर्ध पुरीला देऊन देईन. मग जाय, मग जाऊ नको. तसाही तिच्या घरी जात नाही ना, मग पुरीला देऊन देईन म्हणा मी. काही गरज नाही, नाहीतरी काही कधी येऊन फिरून पाहत नाही. 6-6 महिने चक्कर मारत नाही का भारताच्या बाहेर राहते का? माय बाप म्हातारे आहेत तर काय चक्कर मारीन का काही? आता परवाच्या दिवशी सासरवाडी देऊन गेला म्हटलं. मला फोन करून म्हणते मस्त, आई येणच नाही झालं मला, ती पाहुणे आलती. म्हटलं हो पत्रवाड्या उचलल्या असतील ना म्हटलं त्या फुकटे. मी बोलली साजरी, म्हटलं भिकार चोटा तो घरी का खाय आहे म्हटलं, उठसूट सासरवाडी जाऊ पडतं, लाज वाटायला पाहिजे होती म्हटलं तुले. आला इकडे तर कमीत कमी मायबापाची भेट घ्या. बहीण तर घातली म्हटलं उल्यात, तिला तर नको जाऊ म्हटलं तिच्या घरी. राखी होती तुला कळलं नाही का म्हटलं, राखीला बहिणीच्या घरी जावं लागते का सासऱ्याच्या घरी जावं लागते म्हटलं. नवीन पद्धत काढली का म्हटलं हे. मग फोन कटला, त्यापासून फोन नाही केला म्हटलं उजागरा ना मला अजून. आता तू फोनवर काय बोलली तर ती कोणी पाहुणी अशी साजरा लागते काय? काय मॅटपणा फोनवर बोलत असतात का? असं काही शेजारी कोणी असलं तर ऐकत नाही का तो? ऐके ना, मग ऐकलंच पाहिजे. सब्बन सांगतो समाजाला की हा कसा आहे म्हणून. बायकोचा बैल निरा बायकोच्या सोयरे हिंडते. काही 2-4 तर बहिणी नाहीतच बापा की खेड्यापाड्यात आहेत कुकडे, लस त्याच्या घरी यायला जावं लागते. त्याच्या घरी खायची सोय नाही, यायला काही गावाचे पोते नेऊन द्यायला लागतात. मग तर काय करत होता काय सांगा? काय आहे मापुरीच्या घरचं काय तरास आहे सांग ना मापुरीचा? हाय उलचा तरास का तिच्या घरच्या तरास आहे का? माई पोरगी कायसाठी आटून बसते? वाटणशील बाय रश्मिता मला रात्री फोन आलता, आई दादा आलाच नाही. म्हटलं बाई दादाला सुट्टीच भेटली नाही. बरं मी जातो म्हटलं ना, मी जातो सकाळी जातो बाईच्या घरी, भेट घेऊन येतो. हो राखीले तुम्ही जा, तुमच्या पोराचं रिकाम पण नाही ना. सासरवाडी तिकडे सासऱ्याच्या सासूच्या काही भेटी गोटी राहिल्या असतील ना त्याच्या घ्यायच्या. तू डोकसू नको खाऊ बा. बाय बळबळ करूनही ते ऐकत नाहीत, काही म्हणूनही ते ऐकत नाहीत. त्याच्यामुळे जाऊ दे सोड पिच्छा. काही रश्मीच्या घरी रश्मी दुखात आहे काय? नशिबानं तिला साखळं भेटलं, काही गरज नाही. हा गेलाय नाही तिच्या घरी तर तिच्या घरचे लोक विचारतील काऊन नाही आला तो भाऊ. आणि काही गरज नाही मापुरीले. मी जिथं हा तेच लोक मी करतो. मी मेल्यावर तिला सांगून देईन की बाई सरलं तो माहेर. आता याच्या पुढे राहिलं काही? हो ना बा, ते तर दिसूनच राहिलं. आज पुन्हा होत्यात लोक राहिलंच मिले. मग विचारत नाही की आपण हावतात असं विचारत नाही. आपण मेल्यावर विचारते हा बहिणले. एकुलती लहानसन बहीण आहे, एकुलती एक आहे, लहान आहे आपल्यापेक्षा, काही काळजी आहे याला त्याची. आपण हावतावर जसा करते, आपण मेल्यावर खरंच सांगा हरस मिली विचारते ते करी कावं. तिला आणणं तर दूरच दूर, पण तिच्या घरी बी जाणार नाही बा मापुरीच्या घरी. कोण जाईल मापुरीच्या घरी? काल जावं लागते, लढापडी काय करावं लागते, काल जावं लागते. आता ते मोहिनीले भाऊ नाही, बहीण नाही, कोण नाही. मग ते काय तिचे मायबाप लढूनच राहिली का तिची मायाशी? काय काम आहे? काल जावं लागते. तिला तर सांगेलच नाही, पण तो चुलत भाऊ आलता म्हटलं सांगेलच मी. राजकुमार होता, आई म्हणे 8 दिवस होता. राजकुमारला राखी बांधली, राजकुमारनं घड्याळ दिला. मग पोरीला वाटत नशील की आपलाही भाऊ आहे, त्यानं बी याव. बोलत नाही, ते म्हणत नाही, पण तिच्या मनात वाटत नशील का दादाने यावं म्हणून. तो चुलत भाऊ गेला मोहिनीचा. घड्याला दिले म्हणते उलशात पोरानं. त्याची काय कमाई आहे का? काय शिकून राहिलं ते पोरग. तरी बी म्हणे सांगे ना, म्हणे आई म्हणे कोणत्या फोनातूनच सांगले म्हणे, काय म्हणतात ते ऑनलाईन लागे आमच्या पसंतीचे घड्याला घेतले म्हणे. आई त्यानं आम्हाला रक्षाबंधनले संध्याकाळी आले म्हणे. हो तो गेल्यावर आले म्हणे का पुरी घड्यालो. मी सांग बरं उलसत पोरग कसं कळते त्याले? आणि आपल्या मोठ्या भपाई सुट्याले काहीच कळत नाही. जाऊ द्या, बांधली ना राखी. मग त्या राजकुमारले बांधणं काय, या राजकुमारले बांधणं काय एकच आहे, काही फरक नाही पडत.
जाय ते असू पुस, मला सिंगल बार चहा करून दे आणि ते कर लाडू कर. मी सकाळी जातो बाईच्या घरी. मी काय लढतो पण पुढचं पुढचं दिसते मला, पुढचं भविष्य दिसून राहिलं म्हटलं रश्मीचे बाबा. हा उभं नाही करत बहिणले दारात. बाबा आता दिवाळी आली ना ते स्पष्ट बोलतो मी तिच्या संग. हा त्या पद्माचं काही बोलतो, त्या राजकुमारले दोघायला उभं करून बोलतो. ह्या पा तुम्ही महापुरीच्या घरी जात ना, तिला विचारत ना, तिला पुसत ना. हा मी तर म्हणतो तिला अर्धा हिस्सा. मग जर ते बोलली काही तर तीच तिच्या छिट्याला असतो. तुम्ही जर मदत आले तर खबरदार, आताच सांगून ठेवतो. माई पोरगी काही बोलत नाही, काही म्हणत नाही, काच्यासाठी रुसत नाही. पहिले तशीच वागली, आता लग्न झालं तरी तशीच वागते तिच्या संग. काही अशी असती, वज्जात असती, खजाल असती, भांडगुडी असती तर नेरी गोट माई पोरगी वैदी करते, दादा दादा करते आणि हे तिला ढुंगणाला लोटतात. येईल आता धाऱ्यावर धरतो मी, देतोच मा पोरीले समजा, मा सोनं नानं मा पोरीले देतो, वावरातला बी हिस्सा देतो, घरातला बी देतो, कौ सबून देतो. हिड म्हणा तू तो सासऱ्याच्या मांग. बरं देशील तात्याचो, आता बडबड नको करू. काय तिथे काय सांगा हे माय पोरगी काय येत नाही ते, तिला गरजही नाही याची. आणि काल तू जीव तोडून राहिली, नाही गेला तू तिच्या घरी तर तिला काही कमी नाही पडत. लय साजरा आहे तो पाहुणा, चांगला आहे तिच्या घरचे लोक, काही गरज नाही दिली. असं समजा नाहीच आहे, ज्याला नाही ते का वाट पाहतात काय गरज आहे. तू फालतू कल्ला हल्ला करून तमाशा करू नको. ती शेजारी ऐकतात, मी एखादं दोन करून त्या सुनीला सांगतात आणि मग ते अजून हे करते. तू बडबड करतं आणि करत काहीच नाही. त्या लोकांना तेच पाहिजे असते म्हटलं. आता तोंड बंद कर, हे देतो ते देतो. देतो आदेश देशील ता, बाई पोरगी घ्यायला तयार नाहीये. तू मला चहा दे बाकरू, मा डोकं दुखून राहिलं मला. काय जाऊ दे, मी झोपतो मला नको तू चहा घे काही. जा झोपा, तुम्ही झोपा, मी झोपतो. काही करत नाही मी. बाजीवर आलं तसं स्वयंपाक करणं, जे रातची भाकर आहे ते घेजा खाऊन लागली तुम्हाला तर निजून राहा तुम्ही. मी काहीच नाही करत आता. फक्त तिला येऊ दे ना आता दिवाळी. नाही तिच्या माईच्या एकच सांगतो, तिच्या मायला फोन लावतो मी. हे शिकवलं का म्हणतो तुमच्या पोरीले, तिच्या मायला बोलतो मी आता. मोठी ज्ञान शिकवते आपल्याला, असं बाई तसं बाई, आणि हे पोरीले हे शिकव ना. आता तिच्या मायबापाचा काय संबंध आला की आपण लग्न तिच्या मायबापासंग केलं का त्या पुरी संग केलं, आणि त्या पुरीचा काय घेणं आला. आपला दाम खोटा आहे. लोकांच्या लेकराला काय बोलून राहिली तू. तो पोराला नाही समजत काय, बोळ्यानं दूध पिते का तो, त्याला नाही का अक्कल. आपलं पोरग ढंगाचं नाही, सुनीले दोष देणं. खबरदार तिच्या मायबापाला फोन घेऊन गेला तर. ते तर आहेच ना, आपलंच नाणं खोटं निघालं, लोकांना काय म्हणून फायदा. यानं जर धाकधपट केला, यानं जर म्हटलं मी जातोच, तर तिच्या काय बापाची हिंमत नाही म्हणायची. पण हाच आपला दादा जात नाही ना, यालेच गरज नाही ना. मग इतकं तर कळते, काल त्या सुनीले हे करून राहिली. मला इतकं समजते आपण आपलं पाव, आपलंच वाया गेलं तर लोकांना काही दोष देऊन फायदा नाही. याले सबन दुनियातलं कळते, इतकं कळत नाही का की 4 दिवस झाले राखीले. एक चक्कर बहिणीच्या घरी मारा, इकडे आलता म्हणतो ना, मग इकडे येता अति नव्हतं याला, काही गरज नाही होती. मी हाव मा अंगात जोर आहे अजून, त्याची गरज नाही मला. नेऊन टाकेली बी माझ्या गावातले लोक आहे, तो नाही आला तर काही मी ती सडत नाही, टाकतातच लोक मला नेऊन. पण चला बा बहिणीच्या घरून एक राखीचा दोरा बांधून येऊ, तिले तेवढाच हरी किती झालं. तेच ना हा हगलं मुतलं तिला विचारते, जाऊ का पद्मा, जाऊ का रश्मीच्या घरी. ते काय हो म्हणते, ते त्याला तिसरं काम सांगते काही. ते कसं तिच्या सोयऱ्या धायरेत चुलत उलत लोकांच्या लग्न येते. चुलत काकाच्या पुरीच्या घरी लग्नाला गेलती हे मांग. होती ननदच्या घरी लग्नाला आले, तिला सुट्ट्या नव्हत्या लेकराला, सख्या ननदच्या. तिकडे चुलत आणि उलटाच्या लग्नाला हिंडेल, तिला सुट्ट्या भेटतात आणि याची हे होते. आता येऊ द्या ना. नाही आता तर दिवाळी तर तमाशा करतोच मी. त्या दिवाळी शिवाय तर येत नाही ते तोंड दाखवले मला. आणि दिवाळी येते ना, आयत्या नंदायासारखी होती. तिला दाखवतो मी आता, तिला तर सांगतोच मी. या दिवाळी तर हिसा वाटे करतो मी जिथे हा तास करून टाकतो. मेल्यावर हा काय देते मापोरीले, माझी त्यापणच करतो मी. सबन देऊन देतो मापोरीले. जा म्हणा मग, करा काय करायचं आहे तर. डोकं आता फुटून राहिलं, तुम्ही तुमची बडबड कमी करा आणि ते दलिंद्रासारखं लढणं बंद करा. सिंगलवर त्या शिजत असेल तुमच्या चाना तर पाजा. लोकांच्या घरी खाले नेतले काही, पण असे आनंदानं राहतात बहीण भाऊ. काय मस्त गरीबाच्या घरी पाहिलं ना, तो लक्ष्मण त्या गेला बहीणच्या घरी तर माझोडून 200 रुपये नेले. म्हणे भाऊ 200 रुपये द्या, बहिणले वाळणी टाकतो. 100 टाकणं सोबत नाही म्हणे, आता काळ बदलला, महागाई वाढली, 200 टाकतो म्हणे यंदा. माझोडून नेलेले का मला का हरी काला म्हटलं पाहिले. काय त्याची घरी सकाळून जेव्हा लागे संध्याकाळी जायची लेखाची सोय नसते, पण तरी काय लेखाले प्रेम. गेला तिकीटाले पैसे माझोडचे नेले, बहिणले वाळणी टाकले पैसे माझोडचेच नेले, पण हौशीनं गेला. होती आपण तर आपल्या दादाले घर बांधून ठेवू दे, वावर घेऊ दे, ढमकं करू दे, शाळा शिकवली, नोकरीवर लागलं. आता ती घर घेतलं तर ती बी त्याला पैसा दिला, घे बापा तो हिशोबान ती राहतो तर ती घर घे. नोकरीच्या बाबतीत पैसा भरला काही आपण म्हटलंच नाही. एकुलतं एक पोरगं समजा त्याच्यासाठी, एकच बहीण 10-15 बहिणी नेतल्या खाली. त्या लक्ष्मणले 4 बहिणी आहेत, 4ही बहीणच्या घरी गेला अशी म्हटलं तो. आणि याली एका बहिणीच्या घरी जाता येत नाही. आणि काले तू सुनीला दोष देऊन राहिली, तिचा काय दोष आला, तिचं काय घेणं आलं. आपलाच दाम खोटान लोकायले नाव ठेवणं. तर दिसतं नशीब फुटलं माय, तर तेच फुटलं नशीब. काही गरज नाही त्याला, माय बापाची नाही तर बहीणची नाही, माय एकुलती एक बहीण, पण तिची बी गरज नाही म्हणलं त्याला. माई पोरगी बिरी वाट पाय तशी नाही म्हणत, पण ते वाटतं पाय तशी ना. तिच्या घरचे म्हणत नसतील का, एवढा मोठा पंडितासारखा भाऊ आहे पण राखीला आला नाही.
मा हे बाय ते राहू दे ना, काही गरज नाही. ते कोपऱ्यात काय झाडायला लागते हे करायला लागते. त्या कोपऱ्यात काही नसते, राहू दे. जाऊ दे असू द्या. तर अव बाई पाय ना किती उकीर काढला. असं बराबरची गोट नाही, घुशीनं काढला उकीर का उंदरानं काढला. उंदराच्या मांग म्हणजे चुकाटा असा भ्याव लागते बाई. घरातला कानान कोपरा स्वच्छ ठेवा बाई. हा भले आता ह्या इकडे तुम्हाला काम नाही, आता नाही घर झालं तर, पण तरी बी टापटीप आता हे बाय हे काले टप डबल डबे भरून ठेवले. हे देन भागारवालेले काय करते याचं नाही तरी. मीना पिंके हा आले. हा बाय हात नको घालू मा काय कायच्या कायच्यात. काय म्हणता? काही नाही, तो किसना येऊन राहिला. किसनाचा फोन आला. तो इकडे काही त्याच्या कामानिमित्त येऊन राहिला. त्याचे साहेब आहे म्हणते कोणी सोबती. तर म्हणे वहिनीला म्हणा काही करून ठेवा. मग काही पोहे गी सगळं आहे का घरी पद्धतशीर, नाश्ता गिस्ता ते करशील. तो संभार गिंबार हाय पद्धतशीर करतो काय. लागे शिरा भाजू. तो म्हणे पोहे करून ठेवायला वहिनीले, पण शिरा बी भाज संग. त्याचे साहेब आहेत म्हणते संग. उमाय बाई हो का. बरं काही आता आलता का फोन? हो आता चालता. अर्धा घंटा लागेल म्हणे. अर्ध्या घंट्याने येतो म्हणे. इकडे येलाय तो कायले तर येतो म्हणे. मग त्याला घरी दिसते सामान्य. बरं येत ना माय. हा काही घर नाही हाय समजा घरी, काही आणा गिना लागत नाही. बरं मी पहिलं घर झाडून घेतो, मग माय घरच राहिले झाडायची. माय ना पसारा काढला ते तिकडे करून चक्कीने ते बघद्यातलं सबन काढून राहिली. ते म्हणजे ते देऊन द्या म्हणते डबे सारे भंगारवाल्याले. तर ते रिकामं करून टाक चुकाट्याच्यानं म्हणते ते. मग ती बसली काढत. तर मी घर झाडतो पुढचं ते आवरून घेतो. नाही घरातच बसू जा तिकडे. मग काय तर ते उघडून देतो खिडक्या हे ते, आणि ते झाडून घे जाय. ते कर पहिले. ते राहू दे, ते पोड देते. ते अर्जंट नाही, इकडे नाही येत ते. बाबा कुठे आहे? बाबाला म्हणा हात पाय पाय धुवा म्हणा. ती येतील तर बाबाला म्हणा हात पाय धुवून बसवा म्हणा. आता ती मामाजी मला वाटते गायच्या अंग झाल्यात. मा धान्य पा बरं गायच्याच गोठ्यात असतील. नाही तर हे बाबाही ना रिकामी कामच करत राहतात. काही काम आहे का झडी पाण्याचं? त्या कोठ्यात चक्रा मारायचा, पाय घसरला पडले की बसात. ऐकतच नाही ते. तू करते आवरते काय तर ते पद्धतशीर लावतो तिथे. आणि ते पाय नाश्त्या पाण्याची सोयला. हे पिंकी आले नाही का ट्युशन अजून? नाही ते खाली इतकं लवकर येते. 8 वाजता येते ते. मग तिचं काय काम आहे? नाही आता ते साहेब कोण आहेत काय तर चहा पाणी द्यायले बरं झालं असतं. बरोबर आणजो, तूच आणजो. ते साजरा ते गेले की ते काढतो. ते नवीन प्लेटा गिटा काढतो ते. त्याच्या कंपनीतले साहेब आहेत म्हणते. ते नेता ते डिशींच्या ढबऱ्या प्लेटा येतच पद्धतशीर. ते चांगलं त्याचं तिकडे नाव जाईन. साजरं नाही लागत. तो मोठ्या लोक आहेत उठते बसते. साजरे प्लेटा काढतो, साजरे ट्रे कप बशा कपाईत देतो ते. मी काय म्हणतो ते चहाचे शिंगला आणले किन ना, ते त्याच्या शिंगला देतो. त्याच्या कप बशीत देशील. ते नवीन शिंगला अनेक दिल त्यांना आणून ते देतो. त्याच्यात चहा देतो काय. चहा साजरा करतो, चहा फिक्का करतो. ते साहेब लोक जास्त गोड खात नाहीत. नाही ते बशीन अळल्यासारखा गोड करत काय फिक्का करतो. अद्रक आहे का? अद्रक टाकजो. इलायची बी टाकजो चहात. हो साहेब आहे म्हणते त्याचा. मी पद्धतशीर करतो. नाही देते एका परी. हा तेच म्हणलं. कसं तो आणून राहिला त्याच्या साहेबाले घरी तर हसा नाही झाला पाहिजे त्याचा. त्याचं तिकडे नाव आहे. तिकडे त्याला बी साहेब म्हणतात लोक. मग त्याच्या घरी जरा पद्धतशीर आहे बा असं दिसलं पाहिजे. बरं चाल मी तर बसतो. बाबाला बोलावतो पहिले. बाबा तर घरी पाहिलं तर कोठ्यातच बसतात. चल बाई कोणी येऊन राहिलं काय माहित नाही बाई. चल माय मी पहिले करतो. माय बाई ते आवरून ठेवतो. माय ते घर माय बाई ते झाडून काढतो ना. माय ते खरं मी झाडलंच नाही सकवून. चल बाई झाडतो बाई पहिले पुसून घेतो भटकन. नाही तर काय म्हणतील ते साहेब लोक. बाबा तुम्ही काऊन रिकामे धंदे करत राहता? काय गेल तिकडे? ते बांग कोण भरवलं ते जा हात पाय. मी ना यायचे कपडे द्याव दुसरे. ते कपडे बदला, हात पाय धुवा. अन ते किसना साहेबाला घेऊन राहिला त्याच्या. किसना आला का इकडे? हो किसना आला इकडे. त्याचा फोन आलता. त्याच्या संग त्याचे साहेब आहेत म्हणते. तर कपडे चांगले घाला. याचे भरवले कपडे हे साजरं लागते का? जा ते कपडे काढून टाका. ते धुवायला टाकून द्या. दुसरे सदरा बदला तो. आणि आधी बसा. या नवीन घरात बसा. चल माय बाई मला करू दे. माय पहिले नाही तर मला शिवाय खा लागतील. येतीन ते माय बातच अर्धा घंटा म्हणतात. त्याने नाही आवाजकन गाडी राहते घोडी राहते. माहिती त्याला यायला काय टाइम लागते. चल बाई पहिले ते झाडून येतो. माय पोहे गे भिजवतो. रवा गिवा भाजून ठेवतो. मग काय बात होते. सुनबाई
तो सदरा देवा मले तो म्हणते कृष्णाचा साहेब येऊन राहिला कोणता ते म्या बाई ते तिकडली ती हे आहे की नाही आपण गाय बांधतो की नाही बाई तर ती पायच घसरला लेख त्याच्यानं भरलंय मग बाकी दे सदरा दे अजून तो बोलीन मले. मामाजी कोण रिकामे धंदे करता तुम्ही? लागलं गिगलं का? कुठे पडले? नाही कल्ला नको करू. लागलं गेलं काही नाही तू तर बाजारच भरवतो दे साजरा दे काढून मला ते साहेब लोक येतात म्हणते तर हात पाय धुतो बसतो मी तर ती साजरा कृष्णा अचानकच आला लेख नाही हे बा रात्रीच मला याद आली कृष्णाची. बरं आला तू बाई ते कर्ज देईल चहा पाणी हा साजरा साहेब आहे म्हणते कोणी संग.